श्री गुरुचरित्र अध्याय 38. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी. पुढे चरित्र झाले कैसी, विस्तारावे कृपेसी. म्हणून चरणी लागला, आर्त झालो मी तृषेचा. घोट भरवी गा अमृताचा. चरित्र सांगे श्री गुरुचे, माझे मन निववी वेगी. सिद्ध म्हणे नामधारकासी, तू जे जे मज पुससी. संतोष होतो आम्हासी, गुरुचरित्र आठविता. तूज करिता आम्हासी, लाभ जोडे परियेसी. आठवली कथा सुरसी, विचित्र एक झाले असे. मागे कथन सांगितले, जे भक्ती द्रव्य आणिले. स्वामी अंगीकार नाही केले, समाराधना करावी म्हणून. नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक. नित्य समाराधना देख, करीत होते भक्त अनेक. कधी नाही आराणूक, नाही ऐसा दिवस नाही. ऐसे होता एके दिवशी, दुर्बळ द्विज आला परियेसी. असे काश्यप गोत्रेसी, नाम तया भास्कर. अति सुक्षीण ब्राह्मण आला आपण दर्शना म्हणून. साष्टांगी नमस्कारून भक्तिपूर्वक विनविले. ते दिवशी भक्तजन करीत होते आराधन. उठवितात तया ब्राह्मणा, भोजन करी म्हणून या. संकल्प करून तो ब्राह्मण, श्री गुरुसी भिक्षा करविना पण. सवे सोपस्कार घेऊन आला होता परियेसा. त्रिवर्गाच्या पुरते देखा, सवे असे तंडूल कणिक. वर कड पदार्थ त्या पूर्तिका, सोपस्कार असे त्यापाशी. सर्व असे वस्त्री बांधिले, नेऊनी मठांत ठेविले. भक्त अनेक त्यासी बोलाविले, गेला तो ब्राह्मण भोजनासी. भोजन करिता झाली निशी, आपण आला मठासी. गांठोडी ठेवी आपुले उशी, मग निद्रा करी देखा. नित्य घडे ऐसेची त्यासी, भक्त लोक येती आराधनेसी. आराणूक नव्हे त्यासी, नित्य जेवी समाराधनी. समस्त त्यास हासती, पहा हो समाराधनेची आयती. घेऊन आला असे भक्ती, आपण जेवी नित्य समाराधनी. एकासी नव्हे पुरे अन्न, श्री गुरु शिष्य बहुजन. केवी करील हा ब्राह्मण, समाराधना करीत म्हणतो. लाज नये त्यासी कैसी, समाराधना म्हणायासी. देखा स्वयंपाक आम्हासी, तू करी आजी माधू करी. ऐसे नाना प्रकारे त्यासी, विनोद करीती ब्राह्मण परियेसी. ऐशा प्रकारे 3 मासी, क्रमिले त्या ब्राह्मणे तेथेची. नित्य होत असे आराधन, त्यांचे घरी जेवी आपण. गाठोडी उशाखाली ठेवून, निद्रा करी प्रतिदिवशी. मास 3 क्रमिल्यावरी, समस्त मिळून द्विजवरी. परिहास करीती अपारी, श्री गुरुमूर्ती ऐकिले. बोलाविती त्या ब्राह्मणासी, आजी भिक्षा करावी आम्हासी. स्वयंपाक करी वेगेसी, म्हणती श्री गुरु कृपा सिंधू. ऐकोणी श्री गुरुच्या बोला, संतोष अपार द्विजा झाला. चरणावरी माथा ठेविला, हर्षे गेला ऐतीसी. आणिले द्वय शेर घृत, शाखा दोन्ही त्या पुरत. स्नान करुणी शुचिर्भूत, स्वयंपाक केला तये वेळी. समस्त ब्राह्मण तये वेळी, मिळून आले श्री गुरु जवळी. म्हणती आजी आमुची पाळी, यावर नाळ अन्न घरी. नित्य होते समाराधन, आम्ही जेवितो मिष्टान्न. कैसा हा आला ब्राह्मण, आजी राहिली समाराधना. श्री गुरु म्हणती द्विजांसी, नका जाऊ घरांसी. शीघ्र जावे अंघोळीसी, येथेची जेवा तुम्ही आजी. ब्राह्मण मणी विचारिती, मठी असे सामग्री आयती. स्वयंपाक आता करविती, आम्हासी निरोपिती याची गुणे. समस्त गेले स्नानासी, श्री गुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी. शीघ्र करी गा होईल निशी, ब्राह्मण अपार सांगितले. स्वयंपाक झाला तक्षण, सांगतसे श्री गुरुसी ब्राह्मण. निरोप देती जा धावून, ब्राह्मण समस्त पाचारी. ब्राह्मण गेला गंगेसी, बोलावितसे ब्राह्मणासी. स्वामीने बोलाविले तुम्हासी, शीघ्र यावे म्हणून या. ब्राह्मण म्हणती तयासी, स्वयंपाक व्हावया होईल निशी. तू आ शीघ्र श्री गुरुसी, भिक्षा करावी जाय वेगी. ऐसे ऐकुनी तो ब्राह्मण गेला श्री गुरु जवळी आपण. ब्राह्मण न येती ऐसे म्हणे, आपण जेऊ अपरात्री. श्री गुरु म्हणती तयासी, नेम असे आजी आम्हासी. सहपंक्तीने ब्राह्मणासी, जेऊ आम्ही निर्धारे. ब्राह्मणासहित आम्हासी, जेऊ वाढी गा तू परियेसी. जरी अंगीकार न करीसी, न जेऊ तुझे घरी आम्ही. ब्राह्मण म्हणे श्री गुरुसी, जो निरोप द्याला आपणासी. तोची निरोप माझे शिरसी, ब्राह्मणासहित जेऊ वाढीन. ब्राह्मण मणी विचारी श्री गुरु, असती पुरुषावतारी. न कळे बोले कवने परी, आपले वाक्य सत्य करील.
मग काय करी तो ब्राह्मण विनवी तसे कर जोडून, मज न येती ब्राह्मण विनोद करीती माझ्या बोला. श्री गुरु अनेक शिष्यासी निरोपिती जावे गेसी, बोलावून यांनी ब्राह्मणासी भोजन करा म्हणूनी. शिष्य गेला धावत समस्त ब्राह्मणा ते बोलावित, स्नाने करून आले त्वरित श्री गुरु मठाजवळीक. श्री गुरु निरूपिती तयांसी पत्रावळी करावे गेसी, जेव्हा आजी सह कुटुंबेसी ब्राह्मण करीतो आराधना. 4 सहस्त्र पत्रावळी कराव्या तुम्ही तात्काळी, उभा होता ब्राह्मण जवळी त्यासी स्वामी निरोपिती. या समस्त ब्राह्मणांसी विनंती करावी तू आयसी, तुम्ही यावे सहकुटुंबेसी आपण करीतो आराधना. श्री गुरुचा निरोप घेऊन विनवी तसे तो ब्राह्मण, द्विज म्हणती त्यासी हसून काय जेव्हा म्हणतो आम्हा. आम्हा तुके ब्राह्मणांसी एक एक शीतन ये वाट्यासी, आमंत्रण सांगावया न लाजसी. नमस्कारितोसी घडी घडी, वृद्ध ब्राह्मण ऐसे म्हणती निंदा न करा श्री गुरु ऐकती. जैसे श्री गुरु निरोपिती तैसे बोलतो ब्राह्मण. हो का बर्वे बर्वे म्हणती सकळ पात्रावळी करीती. ब्राह्मण श्री गुरु पूजा त्वरिती करिता झाला उपचारे. त्रिकरण पूर्वक करी भक्ती बरवी केली मंगळावरती. तेने श्री गुरु संतोषती ठाय घाला म्हणती वेगे. स्वयंपाक आणुनी आपणा जवळी ठेवी म्हणती तयवेळी. आणोनिया तात्काळी श्री गुरु जवळी ठेविला. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी आमुचे वस्त्र घेऊनी अन्नासी. झाकुनी ठेवी आम्हापाशी म्हणून वस्त्र देती तयवेळी. झांकिले वस्त्र अन्नावरी कमंडलू उदक घेऊनी करी. श्री गुरु प्रोक्षिती अन्नावरी अभिमंत्रोणी तयवेळी. बोलावणी म्हणती ब्राह्मणासी उघडो नको अन्नासी काढूनी नेऊनी. समस्तांसी वाढी वेगी म्हणून या. तूप घालुनी घटांत ओतुनी घे अनिकांत. वाढी वेगी ऐसे म्हणत निरोप देती श्री गुरु. ठाय घातले समस्तांसी वाढी तसे. ब्राह्मण परियेसी लोक पाहती तटस्थेसी मदाश्चर्य म्हणताती. श्री गुरु म्हणती ब्राह्मणांसी वाढू लागाया द्विजासी. आणि उठिले बहुतेसी वाढू लागले ते वेळी. भरोणी नेती जितके अन्न पुन्हा मागुती परिपूर्ण. घट भरले असे पूर्ण घट ओतुनी नेताती. वाढिले समस्त पंक्तीसी सह पंक्ती श्री गुरुसी. जेवताती अतिहर्षी द्विजवर पुसतसे. जो जो मागाल तो पदार्थ वाढू वेगे ऐसे म्हणत. भागले ती क्षुधाक्रांत क्षमा करणे म्हणतसे. घृत असे आपुले करी वाढी तसे महापुरी. विप्र म्हणती पुरे करी आकंठवरी जेविलो. भक्ष परमान्न पत्रपशाका ब्राह्मण वाढिताती अनेका. शर्करा दधी लवणादिका अनेक परी जेविले. तृप्त झाले ब्राह्मण देखा हस्त प्रक्षालन करीती मुखा. उच्चिष्टे काढिती तात्काळिका आश्चर्य म्हणती तयवेळी. तांबुलादी देती समस्तांसी श्री गुरु बोलावुनी तयांसी. बोलवा म्हणती आपुले कलत्र पुत्रांसी समस्त येऊनी जेवितील. आले विप्रकुळ समस्त जेवून गेले पंचामृत. श्री गुरु मागुती निरापित शूद्रादी ग्राम लोक बोलावा. त्यांचे स्त्रिया पुत्रांसहित बोलावी शीघ्र ऐसे म्हणत. पाचारिता आले समस्त जेवूनी गेले ते वेळी. श्री गुरु पुसती ब्राह्मणांसी आता कोण राहिले ग्रामवासी. ते सांगती स्वामियासी अत्यंज आहे ती उरले. बोलावा त्या समस्तांसी अन्न द्यावे वाढून त्यांसी. जितुके मागती तृप्तीसी तितुके द्यावे अन्न वेगी. तेही तृप्त झाले देखा प्राणी मात्र नाही भुका. सांगताती श्री गुरु नायक डांगोरा पीठा ग्रामांत. कोणी असती क्षुधाक्रांत त्यांसी बोलवावे त्वरित. ऐसे श्री गुरु निरोपित हिंडले ग्रामी थे वेळी. प्राणी मात्र नाही उपवासी सर्व जेवले परियेसी. मग निरोपित त्या द्विजासी भोजन तुवा करावे. श्री गुरु निरोपे भोजन केले मागुती जाऊनी अन्न पाहिले. आपण जितुके होते केले तितुके उरले असे अन्न. श्री गुरु म्हणती तयासी घेऊनी जावे अन्न त्वरितेसी. घालावे जळांत जळचरांसी तृप्त होती तेही जीव.
ऐसे तया दिवशी विचारिती सहस्त्रचारी झाली मिती भूमीवरी झाली ख्याती लोक म्हणती आश्चर्य इतुके झाली यावरी श्री गुरु त्या द्विजाते पाचारी वर देती दरिद्र दूरी पुत्र पौत्र होती तुझ समस्त झाले तटस्थ देखिले अति कौतुक म्हणत अन्न केले होते किंचित चारी सहस्र केवी जेविले एक म्हणती श्री गुरु करणी स्मरली असेल अन्नपूर्णी अवतार पुरुष असे धनी रसी श्री नरसिंह सरस्वती एक म्हणती अपूर्व देखिले पूर्वी कथानक होते ऐकिले पांडवा घरी दुर्वास गेले ऋषीश्वरांसमवेत सत्वभंग होईल म्हणून श्रीकृष्णाला ठाकून तेने केले अन्नपूर्ण दुसरे आजी देखिले नर दिसतो दंडधारी सत्य त्रयमूर्ती अवतारी न कळे महिमा असे अपारी म्हणती लोक अनेका याते नर जे म्हणती ते जाती अधोगती वर्णावया नाही मती म्हणती हाची परब्रह्म नवे हा जरी ईश्वर केवी केले अन्नपूर होते 3-2.5 शेर 4 सहस्त्र जेविले केवी आणि एक नवल झाले आम्ही समस्ती देखिले प्रेता ते जीवानिले शुष्क काष्टा असी पल्लव आणि ऐका याची महिमा कोणासी देऊ आता साम्या कुमसी होता त्रिविक्रमा त्यासी दाखविले विश्वरूप ग्रामांत होती वांज महिषी क्षीर काढविले आपुले भिक्षेसी वेद म्हणविले पतिता मुखेंसी अभिमंत्रिता श्री गुरुमूर्ती आणिक झाले एक नवल कुष्टी आला विप्र केवळ दर्शन मात्रे झाला निर्मळ आम्ही देखिले दृष्टीने विण करी होता एक भक्त त्यासी दाखविला श्री पर्वत काशी क्षेत्र क्षण न लागत एका भक्तासी दाखविले आणि पार चरित्रता अमित असे हो सांगता क्षितीवरी समस्त दैवते तयांचे नव्हे सामर्थ्य समस्त देवांते आराधिता आलासे होय मन काम्यता दर्शन मात्रे श्री गुरुनाथा सकळाभिष्टे होता ती सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु चरित्र ऐसे परियेसी याची निमित्त भूवसी शिष्य झाले श्री गुरुचे नाना राष्ट्रींचे भक्त येती श्री गुरुची सेवा करीती अंतकरणी एकचित्ती भजनारांसी प्रसन्न गंगाधराचा नंदन सरस्वती विनवी नमून ऐका तुम्ही समस्त जन भजा भजा हो श्री गुरुसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे अन्नपूर्तिक द्विज चतुसहस्र भोजन नाम 38तमोऽध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।